अ, थोड़ा so good evening everybody. so uh, like uh, थोड़ा सा पहले मैंने कुछ एक पोस्ट किया था भूतावर सीरीज के बारे में. सो दैट इज ऑल अबाउट लाइक पहले मैं हॉरर स्टोरी जो भी कुछ मैंने लिखी है फिलहाल, तो उसमें 3 चैप्टर्स है. फर्स्ट इज डार्क रूम, द सेकंड वन इज बाहुली, एंड हॉरर स्टोरी जो भी कुछ थर्ड उसमें है दैट इज लाइक चकवा. सो बेसिकली ऑल दीज स्टोरीज वो क्या है, एक सॉर्ट ऑफ कुछ हॉरर एलिमेंट रहता है कभी कभी. थर्ड समटाइम्स लाइक इट्स साइकोलॉजिकल, एंड समटाइम्स लाइक इट्स जस्ट लाइक आपके मन के भ्रम होते हैं that haunts you na. So that was sort of like, या कभी कभी लेट्स से हम उससे ऐसे कह सकते हैं, लेकिन लाइक भूत व्हाट एग्जैक्टली इट मीन्स लाइक बीइंग अ राइटर, ये मुझे काफ़ी रिसेंटली एक अच्छा थॉट लगा था. सो भूत एग्जैक्टली लिटरली मीन्स पास्ट. सो जो भी कुछ घट गया है पीछे, वॉट एवर हैज हैपन इन रिसेंट, सो दैट इज नथिंग बट अ भूत. वो सिंपली कुछ ऐसा जैसे हम सोचते हैं या बच्चों को डराते हैं, वो सॉर्ट ऑफ भूत नहीं रहता. सो भूत मीन्स वॉट एवर लाइक द पास्ट हैज बीन एक्चुअली विथ यू. उस आपका जो भी कुछ भूतकाल रहा है, सो दैट सॉर्ट ऑफ कुछ मैंने थिंक उससे चकवा बेसिकली वो स्टोरी लिखी थी. कि जैसा बहुत बार माना जाता है कि इन द सेम डायमेंशन हमारे पास्ट और प्रेजेंट जो रहते हैं वो साथ में ही वो बेसिकली रहते हैं. लाइक राइट नाउ, इफ आई एम वॉकिंग राइट नाउ, तो लेट्स कंसिडर कि मेरा पास्ट जो है वो भी यहाँ पे ही है, मेरा फ्यूचर जो है वो भी यहाँ पे ही वॉक कर रहा है, रहते हैं. बट लाइक वी आर इन डिफरेंट डायमेंशन. सो कभी कभी एक ऐसा ग्लिच आ जाता है समटाइम्स कि आपको आपका सेम मोमेंट पे कुछ डेजा वो जैसा, बट लाइक कुछ सॉर्ट थिंग लगता है कि यार ये तो हमने पहले भी जिया है, ये पल, ये मोमेंट यहाँ पे मैं पहले भी आ गया हूँ. दैट सॉर्ट ऑफ योर माइंड, सबकॉन्शियस माइंड एक्चुअली हैज दैट पर्टिकुलर कुछ सॉर्ट नॉलेज. तो बस उसी उस स्टोरी में लिखा है मैंने, जिसका नाम है चकवा. होपफुली जल्दी उसको शूट करेंगे. डार्क रूम थी वो ऑब्जर्वर नॉलेज और नेशनल पे ही थी. चकवा साइकोलॉजिकल है. एंड थर्ड वन बाहुली है, तो उसमें तो सिंपल सा बच्ची का कैरेक्टर है कि एक छोटी सी बच्ची भी कैसे ऑब्वियसली से डरा सकती है किसी को. सो जल्दी उसको शूट करेंगे. ठीक है, गुड बाय, सी यू सून. सो वेलकम टू द वर्ल्ड ऑफ भूतावर. आता वाजले की 12, आता और उसमें और 2-3 एक्चुअली मूवीज, शॉर्ट फिल्म जैसे मैंने स्क्रिप्ट्स लिखी है. तो त्याच्यात एक आहे वॉर्ड नंबर 21. सिंपल सा पेशंट असतो, वॉर्ड असतं, रात्रीची ड्युटी असते, एक सिस्टर असते तिथे आणि तिची नाईट ड्युटी असते. सडनली तिला वाटलं की माझ्या कोणतरी आहे सॉर्ट ऑफ. तो तिला लक्षात येतं की अर्ध्या रात्री आपण जिथे जायला नाही पाहिजे, वॉर्डमधल्या त्या बाथरूमकडे, जेव्हा सगळ्यांची गुंडी उडते, तेव्हा आपण कोणाला तरी बघितलं तिथे आणि आपली ॲज अ ड्युटी म्हणून आपण तिथे अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. पण आता पुढे काय, एक पाऊल पुढे टाकून त्या पर्टिक्युलर बाथरूमकडे जायला पाहिजे की जिथे कोणी सहसा जात नाही, रात्रीच्या वेळेस तर नाहीच नाही, किंवा पलटून वापस जाऊ की तू काय नाही एक्झॅक्टली नेमकं काय. सो वॉर्ड नंबर 21 पण एक छान स्टोरी आहे तुमकडे. बेसिकली ती माझ्याच एका स्टाफनी मला सांगितलेली की जेव्हा मी माझी ड्युटी करत होतो. सो लाईक बिईंग अ रायटर, लाईक लिस्नर होणं पण खूप महत्त्वाची गोष्ट असते, जेव्हा तुम्ही बेसिकली आजूबाजूचे लोक तुम्हाला स्टोरीज सांगतात. सो दॅट सॉर्ट ऑफ थिंग. आणि अजून हॉरर त्यातल्या त्यात बस एवढ्याच आहेत. आजूबाजूचे लोक, लव्ह स्टोरी नाही त्यातल्या त्यात काही, किंवा आहेत पण त्या अजून लिहिल्या गेल्या नाही आहेत चांगल्या. ट्विन फ्लेम्स नावाची एक सिंपल अशी एक स्टोरी, अँड दॅट इज ऑल अबाउट सुपर नॅचरल लव्ह. त्याला कॉस्मिक लव्ह किंवा कॉमेटिक लव्ह म्हणतात, की लव्हचा असा पार्ट की जिथे तुमचं फिजिकल एक्झिस्टन्स राहतच नाही, तिथे फक्त तुमची सोल टू सोल कनेक्शन होतं. तर त्या सॉर्ट ऑफ थीममध्ये पण असं समजा की 2 किंवा 4 लवर्स आहेत बेसिकली, 4 सोल्स आहेत.
आणि सगळीकडे अशी मान्यता आहे की या सगळ्या सोल्स ज्या असतात त्या एकमेकांच्या हाफ पार्ट असतात. जेव्हा तुम्हाला तुमची हाफ सोल बेसिकली मिळते तेव्हा तुम्ही कंप्लीट होता ॲज अ वन, युनाईट होता युनिवर्स सोबत. सो त्याच्यावरतीच ट्विन फ्लेम्स नावाची लव्ह स्टोरी मी सॉर्ट ऑफ सो बेसिक असं आहे की आपल्याला असं वाटतं की भूत ही प्रेमळ नसू शकतात ना, ती फक्त आपल्याला घाबरवायला आली असतात की आपल्याला त्रास द्यायला आलेली असतात. असं काही नसतं. जसं आपले कॅरेक्टर असतं तसं प्रत्येक सोलचं कॅरेक्टर असतं ना. सो हा तर खूपच जास्त स्केरी वाटत आहे. ओल्ड मॅन भूत फार म्हातारे असतात असंही काही नाही. खूप चांगले यंग ब्युटिफुल दिसणारे पण भूत असतात. जसं मी आता वाटत तसं नेहमी नसतं. पांढरे केस म्हणजे भूत नसतं. पांढऱ्या केसावाली बाई, पांढऱ्या सालीवाली बाई नाही जीन्स टॉपमध्ये घालून आलेली एक सुंदर दिसतो. तर असं काही नाही. जीन्स पॅन्टमध्ये टॉप घालून आलेली एकदम मॉडर्न गोड छोटीशी मुलगी पण तुम्हाला एकदम भूताचा फील करून देऊ शकते लाईफमध्ये, जर तुम्ही तिच्या जास्त क्लोज गेला किंवा तिच्या वाकड्यात गेला किंवा तिच्या मनाचं ऐकलं नाही. तर दॅट सॉर्ट ऑफ लाईक लव्ह स्टोरी आहे की भूत प्रेमळ असू शकतात, भूतांना राग येऊ शकतो, भूत यंग असतात, म्हातारे नसतात किंवा ते म्हातारे जरी असले तरी त्यांच्याकडे काही असे पॉवर्स असतात की जे त्यांचं रूप बदलून टाकू शकतात. आणि ते स्वतःच नाही, तुमचं पण देखील रूप बदलू शकतात. तुम्हाला ते म्हातारं करू शकतात किंवा तुम्हाला ते काही अशा त्यांना कोणत्या तरी वेगळ्या जगात त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. जर त्यांना तुम्ही आवडलात खूप, ठीक आहे, तर तुम्हाला मित्र म्हणून तुम्हाला त्यांच्या जगात घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांना तसं गेल्यावरती पर्टिक्युलर त्या सोल्सचं जे गोष्ट आहे तर ती त्या पर्टिक्युलर टीन फ्लेम्समध्ये मी लिहायचा प्रयत्न करत आहे. त्याचे कंपोजिशन तसंच पण मी केलेले 2-3. एक डेव्हिल्स मदर नावाचं असं मस्तपैकी साऊंड ट्रॅक मी ओरिजिनली तयार केला. देन वी हॅव ला 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 ला, ते पण एक आहे. त्याच्यामध्ये इन्फेक्शन नावाचं एक सॉर्ट पण म्युझिक आहे जे मी स्वतः तयार केलेलं इन्स्ट्रुमेंटलच आहे. ते अवेलेबल आहे यूट्यूबवरती, तुम्ही ऐकू शकता. हा लेन्स चेंज करतो थोडासा पण